की 2024च्या निवडणुका ह्या EVMवर होऊ देणार नाही, यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत। आणि शेवटचा पर्याय आम्ही जर समजा निवडणूक मुख्य आयोगाने जर अट्टहासच केला, सरकारच्या माध्यमातून असेल कुठल्याही माध्यमातून असेल, जर त्यांनी EVMवरच निवडणुका घेण्याचा अट्टहास केलाच तर आम्ही त्या संपूर्ण EVMवर बहिष्कार टाकून, मतदानाचा बहिष्कार टाकून आणि त्या ठिकाणी 100% जनजागृती करून आम्ही हा विरोध त्या ठिकाणी प्रखर करून त्या ठिकाणी आम्ही त्याला उत्तर देणार आहोत। सुप्रीम कोर्टाबद्दल आपण जे सांगितलं केस चालू आहे त्याबद्दल काय? सुप्रीम कोर्टामध्ये माननीय ॲडव्होकेट नरेंद्र मिश्रा यांनी जे पिटिशन दाखल केलं आणि त्या माध्यमातून 2 आठवड्यानंतर त्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी 2 आठवड्यानंतर त्याची हिअरिंग ठेवलेली आहे। आता त्या हिअरिंगच्या वरती बाकीच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी की कोणताही माहितीचा लाल जो आहे हा EVM मशीन हॅक करू शकत नाही। त्यांनी ज्या माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मी उपमुख्यमंत्री म्हणणार नाही कारण उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पदच नाही, त्यामुळं माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चॅलेंज केलेलं आहे की कोई भी माई का लाल EVM को हॅक कर सके वो हमें बताइए, मी हे म्हणतोय की या ठिकाणी दिल्लीच्या विधानसभेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने हायजॅक करून पुरावा दिला, हरिप्रसाद अमेरिकेमधून ज्यांनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे, अशा लोकांना बोलवा, सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना बोलवा। तुम्ही सर्वसामान्य जनतेला ज्यांना किंवा कळत नाही अशा लोकांना जर चॅलेंज म्हणत असाल तर ते तुमचं अज्ञान आहे, त्याशिवाय मी यात काही बोलू शकत नाही। उद्धव ठाकरे सुद्धा आता या विषयाला घेऊन गंभीर झालेले आहेत, याची काही भेट घेणार काय विषय? या निश्चितपणे मी माननीय चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून मी उद्धव ठाकरे साहेबांशी, आदित्य ठाकरे साहेबांशी जे EVMच्या विरोधात आहेत, मग ते अखिलेश यादव असतील, या सगळ्यांच्या बाजूनं राहुल गांधी कुणीही असो, EVMच्या विरोधात जे असतील ते आमच्या बाजूचे, आणि त्या माध्यमातून मग कुठली पक्ष संघटना असू द्या, कुठली सर्वसामान्य जनता असू द्या, कुणीही असो, त्या माध्यमातून हा लढा प्रखर करणार आहे। हा म्हणजे EVMलाच विरोध आहे का बघा भाजपलाही विरोध? EVMला विरोध आहे, आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं अजिबात नाही। तुम्ही EVMला हटवा, मैदानात या आणि इलेक्शन घ्या, बॅलेट पेपरवर कुणीही निवडून येऊ, 543 जागा कुणी एका पक्षाने घेऊ, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही। तर पुढचं एक प्रश्न जे आपण घेतलं, कोणत्याही माहिकाला जर EVM हॅक करू शकत नाही, याला जोडूनच एक असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सुरुवातीला काँग्रेस आली तेव्हाही EVM मशीन होतं आणि दिल्लीमध्ये आप आली तेव्हाही जे आप पार्टीचं EVM मशीन होती, पण आताच EVMचा विरोध का आमच्या वेळेस असं त्यांचं सांगणं, त्यावर काय? त्यांचा जरी असा प्रश्न असेल, आत्ताच आमच्या त्यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी सुद्धा EVMला विरोध केलेला होता, किरीट सोमय्यांनी सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला होता। एवढंच काय, माजी निवडणूक मुख्य आयुक्त SY कुरेशी साहेबांनी सुद्धा जपानच्या निवडणूक आयोगाला प्रश्न केला की तुमच्या निवडणुका कशा होतात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही काय मूर्ख आहोत का? मग आम्ही काय मूर्ख आहोत का? म्हणून त्यामुळं कुणी काय प्रश्न केला याविषयी नाही, हा जनतेचा प्रश्न आहे, कुठल्या राजकीय पक्षांचा नाही घेणं देणं आम्हाला, हा सर्वसामान्य जनतेचा 5 वर्षातून एकदा येणारा मूलभूत हक्कातला सर्वात मोठा आणि महान आणि सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, हा आम्ही एखाद्या EVMमधून हॅकजॅक करू देऊ शकणार नाही। यासाठी आम्ही संपूर्ण पद्धतीनं जन आंदोलन उभारून जनजागृती करणार आहोत। धन्यवाद।